गाईज गुड मॉर्निंग. तर आता आम्ही आलो आहे रत्नागिरीला आणि ॲक्च्युली आज आम्ही फिरायचा भरपूर दिवसापासून प्लॅन चालू होता. तर आम्ही म्हटलेलं की आज जातोच फिरायला. आणि या माझ्या फ्रेंड्स आहेत नूर. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. अँड दिस इज आफिना. तर आता मी चाललेलो आहे मांडवीला, जे की स्टँडपासून किती लांब आहे मला पण नाही माहिती एक्झॅक्टली. यापूर्वी गेले बट मला जास्त काही आठवत नाही आहे. तर आता हिच्या भरोश्यावर आम्ही जात आहोत. तर बघूया आता पुढे काय होतं ते. चला आता भेटूयात पुढे. आता ही दोघी चहा पियाला बसले, चहा लवत. फक्त गुळाचा चहा पितात. आता चहा पिऊन झाली यांची. चला आता आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही जात आहोत आणि मोस्ट ऑफ द टाइम होतं हे आम्हाला इथं कुत्रा दिसलंय. मागे लाग. आणि ते नूरच्या पाठी जात आहे. ओ माय गॉड. आम्ही चाललेलो आहोत मस्तपैकी मांडवीलाच जातोय. तर हा रस्ता आहे मांडवीचा आणि ऑलमोस्ट माझ्या हाताला काहीतरी ते झालेलं आहे. बघूया आता पुढे कसं काय आहे बच्ची मार्केट वगैरे काय. तर आता आम्ही जरा इथे शूट करणार आहोत. तर मी ते नेक्स्ट ब्लॉग मी चलो बाय बाय. इथे आम्हाला काहीतरी भेटलेलं आहे. घेतेस काय ते फुग्याचं. अगं मस्त फोटो येतील असं हे करताना. एक पोज करायला भेटेल बघ विचारते. अगं बघ हा. तुझी बेल्ट कुठे जाते? तर आता आम्ही इथे आलेलो आहोत. अरे कॅप कुठे आहे? तुझ्या हातात होत ना. कुठून येते ती. आता टोपी हरवली आता ती तिकडे जाते. आता तिला वाव क्रिसमस ट्री. सो हेलो गाईज, टुडे वी आर गोइंग टू रत्नागिरी. किती वेळा बोलशील. तेच बोलून आता कंटाळा आलेला आहे. तर आता आम्ही इथं आपण फोटो काढू. तर हे आहे रत्नागिरीतलं फेमस प्लेस जे की आहे मांडवी बीच. आणि मी इथे जवळजवळ 2-3 वेळा आले आणि पुन्हा आले कारण हे प्लेस असं आहे की सारखं यायला वाटतं. समुद्राच्या ठिकाणी असलेलं थंडगार हे ठिकाण. आणि तुम्ही बाजूला बघू शकता की किती सुंदर अशी नारळीची झाडं आहेत इथे. आणि असंच एक सेम प्लेस म्हणजे जे रत्नागिरीतलं फेमस आहे ते म्हणजे आरेवारे, जे की इथूनच आपण यानंतर आम्ही जाणार आहोत. ते सुद्धा एक छान प्लेस आहे. रत्नागिरीला जर तुम्ही कधी आलात किंवा तुम्हाला यायचं असेल तर या, नक्कीच या, विजिट करा. कारण जवळच ठिकाण आहे आणि ऑब्विसली खूप सारे जण येतात इथे. तर माझं फेवरेट इथे नारियल पाणी सुद्धा आहे. तर ते आम्ही घेणारच आहोत नंतर. त्यापूर्वी फोटोशूट वगैरे करू. हां थोडं फोटोशूट करू, व्हिडिओज अँड ऑल बनवूत आणि मग नारियल वगैरे. आम्ही रत्नागिरीकर. द गेट वे ऑफ रत्नागिरी लुक. आणि हे ते द गेट वे ऑफ रत्नागिरी इथे लिहिलेलं आहे. आणि ते बघू शकता किती सुंदर असा समुद्रकिनारा आहे. अमेझिंग. मला एक गोष्ट समजत नाही की आपण जेव्हा बाहेरच्या ठिकाणी जातो, बाहेरच्या देशामध्ये जेव्हा पर्यटन स्थळावर जातो, आपल्याला कचरा दिसत नाही. पण आपल्याच ठिकाणी लोकांचा सिविक सेन्स एवढा वाईट आहे की हे बघा, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की किती कचरा आहे याच्यामध्ये. हे इथून जे आतमधले जे सर्व गटाराचं पाणी आहे, जे इथं जे आजूबाजूला घरं आहेत, हॉटेल्स आहेत, त्यांचं हे कचऱ्याचं गटाराचं पाणी हे सर्व इथे येऊन राहत आहे. आणि हा कचरा बघा, एवढा सुंदर समुद्र ठिकाण आहे, एवढं चांगलं मांडवीचा बीच आहे आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता की किती कचरा आहे इथे.
आणि खरंच ही गोष्ट आपल्या लोकांना म्हणजे जे फॉरेनर्स येतात आपल्या इंडियामध्ये टुरिस्ट म्हणून, तर ते आपल्या इंडियामधले सुद्धा लोक, तर हे एक वाईट संदेश जातो की किती घाण आहे इथे. आणि खरंच खूप घाण आहे इथे. म्हणजे आजूबाजूला तसं प्लेस खूप छान आहे, बट लोकांनी या जागेची पूर्णपणे वाट लावलेली आहे, कचरा टाकून टाकून आणि घाण करून करून. लोकांचा सिविक सेन्स बघा किती लाजिरवाणी गोष्ट आहे. हे या बाजूला सुद्धा सर्व कचराच आहे, इथे सर्व कचरा आहे. तर आता आम्ही एंट्रन्समध्ये आहोत आणि आता आम्ही एंट्रन्समध्ये गेलेलो आहोत. तर हा इथे डस्टबिन ऑलरेडी दिलेला आहे, इथे हा डस्टबिन आहे, तरी सुद्धा माणसांनी इथे कचरा टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता, हा इथे कचरा टाकलेला आहे सर्व. लोकांचा सिविक सेन्स. इथे सुद्धा सर्वीकडे घाणच आहे. आणि बघू शकता की लोकांनी किती कचरा करून ठेवला या ठिकाणावर. एवढ्या सुंदर ठिकाणावर लोकांनी कचरा करून ठेवलाय. जस्ट शट अप. किती कचरा केलेला आहे तुम्ही बघू शकता. मांडवीचं जे ठिकाण आहे, तुम्ही जर ते सोड मतलब म्हणजे आम्ही इथे आलेलो होतो एक चांगलं ठिकाण म्हणून बघायला, पण रियालिटी एवढी वाईट आहे की लोकांनी खरंच वाट लावून टाकले. हे हॉटेल्स वगैरे खूप छान आहेत. हॉटेलचे इथे हॉटेलवाल्यांनी सुद्धा हा कचरा केलेला असू शकतो किंवा लोकांची मेंटॅलिटी सुद्धा असते. पण गव्हर्नमेंटकडे माझं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पर्सनली. तर आता ते कचऱ्याचं बाजूला ठेवून आता आम्ही पुढे जात आहोत. त्या दोघी कंटाळल्या माझं प्रवचन ऐकून ऐकून. सो आता आम्ही पुढे जातच आहोत. आम्हाला थोडं फोटोशूट वगैरे करायचं आहे, त्यामुळे मी आता थोडा ब्रेक घेते, पण नंतर बघूयात. पण हे तुम्ही प्लेस बघू शकता, अत्यंत सुंदर आहे. हा लोकांनी घाण केले ती वेगळी गोष्ट आहे, बट अमेझिंग प्लेस. प्लीज कम अँड विजिट हिअर. ओ माय गॉड. आणि इथे ॲक्च्युली फील येते, इथे हवा एक मस्त हवा येते. हां, जाऊया तिथे. सो तिथे बोट सुद्धा आहेत आणि इथे सुद्धा आहेत. वाव, व्हॉट अ अमेझिंग प्लेस. निसर्गाने एवढं सुंदर बनवलं आहे, पण लोकांनी सर्व घाण करून ठेवली. सो निसर्ग सुंदरच आहे. देवाने इतकं सुंदर बनवलं आहे जग की आपल्याला जी गरज आहे माणसाला ती सर्व दिले, पण लोक त्याच्यापेक्षा जास्तीच दिले, पण लोकांना त्यांची व्हॅल्यू नाही. लोक पैशाच्या पाठी पळतात आणि जे खरंच आपल्याला गरज आहे ते लोक विसरून जातात. आता यांचं म्हणणं आहे की रिपोर्टर सिरियसली, बट आय एम नॉट इंटरेस्टेड. वॉन्टेड होता तो गेला आहे, बट अमेझिंग प्लेस आहे इथे. आय लव्ह इट. त्यासाठी मी इथं सारखे येते. बड़ा समझावा तेनू समझना आया तेनू करता है दिल. आणि मस्त प्लेस आहे इथं. तेनू थांब, आता मी थांब झालं. आणि आम्ही इथं आलेलो आहोत आणि एक अमेझिंग प्लेस आहे इथं. बड़ा समझावा. तर आम्ही इथे आलेलो आहोत आणि इट्स अ अमेझिंग प्लेस. लाईक एव्हरीथिंग इज गुड. एव्हरीथिंग इज लाईक गुड अँड ओशन. बट देर इज नो वन प्रॉब्लेम. तिथे एक कपल होते आणि म्हणून मी त्यांना फोकस केलं होतं. आणि ते मी व्हिडिओ काढते बघितल्यावर ते थोडे डिस्टन्समध्ये उभे राहिलेत आणि तुम्ही बघू शकता की हा न्यूर तर असंच उभं राहायचं. तर मला बघू शकता की ते कपल तिकडे वेगळे झालेले आहेत बिचारे. काय करणार. ही नूर कुठं पण जाते तिथं हेच करून ठेवते. आणि आम्ही ना सारखी हायच करत असते. बोलना भी चाहिए. तो चलो अभी चलते आगे. इथे आलेलोच आहोत, पण इथे छोटे छोटे खेकडे. ह्या जागेची हीच खासियत आहे की
इथे किती खेकडे आहेत बघा. तुम्हाला फोन मध्ये दिसत असेल की किती खेकडे आहेत इथे. खूपच खेकडे आहेत इथे. मला खेकडे खूपच आवडतात. पण हे नाहीत, गावठी नाहीत. हे समुद्रातले खेकडे असतात. ते गावठी चांगले उलट. तर हे इथे खेकडे आहेत इथे खूप सारे. हे खायला किती टेस्ट असतं. हा, टेस्टी असतं ते भरपूर. मला आता असं वाटतं की इथं उतरून जावं आणि हे खावं सर्व. वाव यार ब्रो, काय नजारा आहे यार. क्या नजारा है ये. बाल बांधले थे, मेरा बाल खराब हो जा रहे हैं. त्यांना So guys, finally आपण आलो आहे. अभी आगे जाके मैं इन दोनों को ढकलने वाली हूँ. हो, ते हे मासे काय जमतात काहीतरी जमते नाही ग. चला नाही ग, काहीतरी म्हणतात त्याला, तेच आठवते. ऑइल इतना आएगा देख ना. मोठा वाला खेकडा नहीं आता. मैं खेकडा बघितलेला तो झूम कर उसको. लेकिन मुझे फोन में दिख नहीं रहा है. तो पकड़ा अगर गिर गया ना. इथं कुठेतरी खेकडा आहे पण ऍक्च्युली इथं ऊन असल्यामुळे मला पण दिसत नाही. हा दिसला. हे बघ केवढा मोठा खेकडा आहे. आणि हे इथं काहीतरी वरती आलेलं आहे. एक्झॅक्टली आम्हाला माहिती नाही. वाव, अमेझिंग प्लेस. से हाय. आय एम गुड. व्हॉट अबाउट यू? आप ही ना. अब वो वीडियो बनाने लगे हैं. वीडियोस लाइक ये सारे, ये जो जगह है वो टूरिस्ट के लिए, बट या मोस्ट ऑफ द ब्लॉगर्स आते हैं. सो दिस इज अ प्लेस दैट वी आर वेयर. अर्ध मराठी, अर्ध हिंदी, अर्ध इंग्लिश. येस येस, इट वॉज लाईक टुरिझम. इकडे बघ ना. इंडिया. वी आर इंडियन्स. येस. अजून इथं मला काहीतरी दिसलेलं आहे लाईक चर्च टाईप. आय डोंट नो व्हॉट इज दॅट, बट इट वॉज अमेझिंग. अगं थांब ना ग जरा, ब्लॉगसाठी थोडं तरी नको. ह्या दोघी नुसत्या फोटोसाठी मरतायत तिथं. काही ते आला फोटो नाही काढला मग काय. ठीक आहे, काढा फोटो. काढ तरी पोच देते चांगली फोटो काढायला. पाय सरळ ठेव. आता काय दिसत फोटो काढतायत. काढा चांगले फोटो काढा. बट आय लव्ह. इथे खेकडे नाही आहेत कारण इथं पाणी असतं ना भरपूर सारं. आहेत थोडेफार इथे पण जास्त नाही आहेत कम्पॅरेटिव्हली. तिकडे खूप आहेत. आता डोसा खाल्ला आहे, पोट भरलं आहे आता. ओ माय गॉड. नथिंग. आता आपण कट करू. अजून एक ना. हो, मलाही वाला द्या. एकदम पातळ आहे. चालेल. नूर, cheers. थांब प्लीज.
काय ठेवायचे होते? हा? पैसे तुम्ही ठेवले ना? हो हे आहे ना बा याचा काय हिशोब करायचा नाही. आणि आता आम्ही नारियल पाणी पित आहोत. आम्ही दोघीच पित आहोत, तिला नको आहे. तिला नको आहे तर राहून दे. माझा कॅमेरा पण चांगला आहे. काय सांगणार तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय तू? कुठे चाललो? भगवती किल्ल्याला चाललेलो आहे आम्ही. आणि इथून जवळजवळ ते 2 किलोमीटर आहे. तर मांडवीवरून आता आम्ही निघालेलो डायरेक्ट आम्ही भगवतीला. मी इकडचा नजारा बघू शकता किती सुंदर आहे तिकडचा नजारा. हे रत्नदुर्ग किल्ला 1.5 किलोमीटर म्हणजे तोच आहे का रत्नदुर्ग म्हणजे? तर हे इकडे आहे. आणि हे सर्व जे आहे ते प्रॉपर रत्नागिरीला आहे. लोकांनी सगळे तर छान बनवलेलं रियालिटी ऑफ रत्नागिरी. डार्केस्ट साईड ऑफ एकदम उदास त्याला संध्याकाळचं ओपन होते गाडी वाईट पाहिजे. वाव तिच्या विचार लग्नातच किती असेल. एक दिवस फिरायला पाहिजे. नाही स्वतःची गाडी वगैरे असं तर कसं लांबचा प्रवास आहे ना त्याच्यामुळे मग ते प्लेस कुठेतरी स्टे करायला तरी पाहिजे. होय हो. तर नेक्स्ट टाइमला आम्ही स्टे नक्की करू रत्नागिरीला जर ह्यांच्या घरातून परमिशन मिळाली तर. आम्ही घर तिथे घेतो जरा. का? तिथे घर घेतो आम्ही जरा रत्नागिरी. हा इथे रस्ता आहे. What an amazing place. माथेरानच्या वाईब्स आहेत इथे. Amazing. सो फायनली आम्ही इथे आलेलो आहोत. भागेश्वर मंदिर आहे. सॉरी कुठलं तरी मंदिर आहे. भागेश्वर नागेश्वर समथिंग. भागेश्वर भागेश्वर मंदिर वगैरे आहे इथे. वा हे मस्त भारी. फायनली आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे ठिकाण. तुम्ही रत्नागिरी जाणार आणि हे ठिकाण पाहिलं नाही तर तुम्ही काय. तर माझ्या फोनची चार्जिंग संपल्यामुळे आता आम्ही नूरच्या फोनमधून व्हिडिओ करत आहोत. तर आता आफिना गेले. कुठे गेले? दुकानात काहीतरी तिथं शोधते इथे खायला. तर आता आम्ही एक्झॅक्टली कुठे आलो आहे तुम्हाला दाखवतो. आम्ही खूप उंचावर आलेलो आणि हा रत्नदुर्ग किल्ला आहे इथे. आणि जो पायऱ्याने एका साईडून जायचं आणि दुसऱ्या साईडून यायचं आहे. तर असा हा उंच किल्ला आहे. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही किती वरचे उंच ठिकाणी आलो. आम्ही खूप एक्सायटेड आहोत बट खूप थकलेलो पण आहोत.
माझी ते एनर्जी पुरी डाऊन झाली. हे नाही आता इथं कोका कोला पिते. एक बाईक मध्ये आपण बघू शकता आपलं जे अरेंजमेंट जे काय ओल्ड काळातील काय जे केलेलं आहे ते आता इथं केलेलं आहे. आणि आता आपण हळूहळू जाऊ इकडे खरं बघूया हे एक गोष्ट मला आवडली मध्ये इथे डस्टबिन ठेवलेलं आहे. कारण मोस्ट ऑफ द जे प्लेसेस असतात ते डस्टबिन नसतात. सो तुम्ही बघू शकता की आपली लोकसंस्कृतीमध्ये जे काही घरं असतात ते कसे असतात वगैरे या टाईपची घरं आपल्याला पाहायला मिळतात. लोक कशी मडकी बनवली जायची वगैरे थोडक्यात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे थोडक्यात उदाहरण आहे. आणि ह्या टाईपची त्यावेळेस घरं असायची. हे थोडंसं हे बघ ना कोरियन वाईब्स देते ना. तो ये जो है हमें कोरियन वाईब्स दे रहा है. मध्ये मराठीमध्ये येईल. किती सुंदर आहे. तर इथे फोटो काढू. 30 रुपयाची एंट्री फी करून तिकीट कुठं आहे? तर आता आम्ही आलो रत्नदुर्गी शिवसृष्टीमध्ये. तर हे आमचं तिकीट आहे 15 वर्षापेक्षा जास्त. 12 वर्षापेक्षा जास्त मोठ्या मुलं. तर आम्ही आता जो वरचा दिसतोय तर आम्ही तिकडून आलेलो आहोत आता. तर आता आम्ही इकडे वरती जात आहोत. किती सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला मूर्ती दिसत आहे. तर आता मी पाठी वाव व्हॉट इज दॅट. आणि तर हा आपल्याला आतमध्ये एक भव्य असं वा 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 म्हणजे काय होय. काढूया तिथं येताना काढूयात. कुठं हां हां हे जहाज आहे ना इथंच काढूयात. चल आणि नंतर इकडं वर जाऊया. ते ठेव तिकीट ठेव. टाकायचं की द्यायचं त्यांना? ठेव काय माहिती याला. खिशात तरी घालून द्यायचं होतं. इथं फोटो काढायला छान आहे. जहाज कुठं आहे? ओके. तर आता आम्ही आलेलो आहोत तिथे. वा हे जहाज आहे. रेलिंगच्या आत जायचं नाही आहे. इथं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे छत्रपती. तर इथे इन्फॉर्मेशन वाचून दिलेली असेल तर मी तुम्हाला वड प्लेस आहे वड ब्युटिफुल प्लेस हे तुम्ही बघू शकता. आणि ह्या लाटा हां आणि हा तुम्ही वॉशरूम आहे. आणि आता आम्ही आलेलो तिथं. जाना मेरा काम नहीं. तुम कब तक साथ चलो मेरे जब तक न. कितना ना मुझसे तू प्यार बढ़ा. तर आता आम्ही इथं आलेलो आहोत आणि तुम्ही नजारा बघू शकता पाठचा. येस एकदम चालतं. काय चालू करू? हातात घे आता. So hello guys, this is Noor and आता जर माझ्याकडे कॅमेरा असतो ना झूम करून काढला. हे बघ हे बघ.
नोर लास्ट वन नो One, नको नको पकड ले ले करते तू पी ले ना ले नाही पाणी बहुत हुआ चला जाऊया थम्सअप खतम ही नाही हो रहा है इथे पण फोटो काढायला छान आहे ना इथे असं पूर्ण बॅकग्राऊंड येईल हां चलो मी दमले तर आता आम्ही दमलेलो आहोत भरपूर, खूपच दमलेलो आहोत. अति इथंच बसूयात काय? माहिती मी इकडे आलोय ग ट्रिपला. काय इथनंच पाय पडूयात, इथून पाय पडून जाऊयात. तर हे वरती अगं बाय नको, मला माहिती आहे दिसतं, माहिती आहे खाल्ला सगळा समुद्र दिसतो. एक काम करा, तुम्ही तिकडनं जाऊन या, मी इथं थांबतो आणि तुम्ही जस्ट वेट. जवाब दे दिया. वाव, तर आता हे मंदिर आहे आणि आता आम्ही इथं समोर चाललोय जंगलातून. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळा प्रतिष्ठान आहे, आपण बघू शकता. पैसा वेस्ट आहे. मला अजून बोललीच नाही बघ तुझी संपदा. मग काहीतरी बोलायचं होतं. अजून मला वाटतं शिवाय घालायचं होतं मला. कधी शिवाय घालणार होतं फक्त. कधी आत्ता. ना हो घालते. काय टाकलं? ए ती बॉटल टाकलीस की काय? जा पहिले उचल जा. तरी काय आहे तर सूर्य नाव उचलीस तर बघ, हे सगळे बॉटल उचल. नॅशनल सर्व्हिस स्कीम मधली मी कधीच विसरू नाही शकत. कुठली? बोलावरती का ते पण विचारा, मी पडली तिकडे. हे खुली माणसं आता जायचं पुढं. ए जास्त पुढं नको, इथं बस करूयात, इथं बस. हां बस झाला आता. तर इथं रेडे बुरुज समथिंग काहीतरी आहे इथं. बस झाला आता, याच्या पुढं नको जाऊयात ना, इथंच काढ ना फोटो. वाव सो वाव आय कॅन वाव वाव, त्या बोट बघ, बोट. ओ भाई हा आम्ही इथं गेलेलो होतो, मेरिया बंदर ते माहिती आहे, आम्ही इथं गेलेलो होतो. मी पूनम नमीरा, मांडवीपेक्षा भारी. मी तुला हेच बोलत होतो ना, इथं खाली नमीरा सोबत आलीस मेरी नमी. पण अजून बघितलं पण नव्हतं. आणि ह्या बोटी बघू शकता. कॅमेरा क्वालिटीचा तुम्ही हे नका करू. पण काय नजारा आहे ब्रो, निसर्ग किती सुंदर आहे. म्हणजे काय आहे हे, काय आहे, क्या है ये. ए नको, इथं बॉईज आहेत, आय डोंट लाईक दोज बॉईज. वाव, सगळ्या बोटी आणि इकडं
इथं ना आता काय आहे पण आंबो कॉलेज आहे. बरं इथे फोटो काढतात भरपूर जण. तर हिला फोटो काढायचे होते तर थोडा बघा काय झालेला. त्या मॅडम बिझी आहेत फोनवरती आणि आता आम्ही तिकडं जात आहोत. आता जास्त खूप आहे तर इथे आम्ही कॉलेजच्या इथे आलेलो आहोत आणि बस ते करूनच मेरा आता आम्ही घरी जातो. बाय बाय.